देवा, तुम्ही हे समजा सांगताना माझ्या अंगावर काटा उभा राहतोय बघा. मला काय आहे ते कळत नाही, पण मला काहीतरी दिसतंय. अंधुक अंधुक आठवतंय बघा. बानू, हे शुभ आहे, परंतु इथेच नाही थांबायचे. मी ह्यानंतर तुला जी कथा सांगणार आहे ती आहे गायत्री देवींची. गायत्री देवी? या अगोदर मी असं काय ऐकलं नाही जी. मी तुला ज्या शक्तींविषयी सांगत आहे, ज्या देवींविषयी सांगत आहे, त्या आदिशक्तीचाच अंश आहे. त्या वेगवेगळ्या असल्या तरी त्या आदिशक्तीमध्येच विलीन होतात, परंतु त्यांचे अस्तित्व ते मात्र स्वतंत्र असते. मी तुला हे सांगत असताना त्या शक्ती इथे उपस्थित राहतील. त्यांचे अस्तित्व तुला जाणवेल. वयजी, मला बी तसंच वाटतंय. बानू, त्या शक्तींचं अस्तित्व हे भारावून टाकणारं आहे, परंतु ते सामान्य माणसाला सहन होऊ शकत नाही. परंतु बानू, तू जी भक्ती केली आहेस, जी साधना केली आहेस, म्हणून तुला सहन होऊ शकतं. जी देवा, तुम्ही मला गायत्री देवींबद्दल सांगा जी. ऋषी मुनी जी संध्या करतात, त्या संध्येची देवता ही गायत्री देवी आहे. सूर्योदयाला, सूर्यास्ताला हिची आराधना करतात. देवा, गायत्री देवींची कोणी पूजा केली आहे जी? प्रत्यक्ष वेदांनी गायत्री देवीची पूजा केली आहे. केवळ पूजाच नाही, तर तिची नित्य उपासना केली आहे, आणि त्यामुळे तिला वेदोपास्य असं देखील म्हणतात. गायत्री देवींची पूजा अजून कोणी कोणी केली आहे जी? श्री ब्रह्मदेव आणि सर्व देवता हिची आराधना करतात. देवा, ह्या देवी कशा दिसतात जी? भानू, तू तुझे डोळे बंद कर. मी तिचे वर्णन करतो. तिचे दर्शन होते का ते पहा. गायत्री देवी ही माता स्वरूप आहे. जपा कुसुमाप्रमाणे तिची आभा आहे. तिला रक्तचंदन लावले आहे. तिने लाल वस्त्र परिधान केले आहे आणि ती लाल कमळावर बसली आहे. एवढेच नव्हे, तर तिने लाल पुष्पांची माळा परिधान केली आहे. गायत्री देवी ही 4 भुजा आणि 4 मुखांनी युक्त आहे. देवा, आजवर मी जेवढं ऐकलं आहे त्यावरून हे कळलं का ह्या दिव्यांचं असं वाहन असते. मग गायत्री देवींचं काय वाहन आहे? देवी गायत्री ही हंसवाहिनी आहे. त्यांचा निवास हा ब्रह्मदेवांच्या हृदयात आहे. 4 वेद म्हणजे त्यांचे 4 चरण आहेत. व्याकरण, इतिहास, ज्योतिष, पुराण, उपनिषदे ही तिची 4 मस्तके आहेत. तिच्या मुखात अग्नी आहे, तर शिखे रुद्र आहे. तिच्या चित्तात श्री विष्णू निवास करतात. गायत्री देवींची कृपा तुझ्यावर सदा राहावी, तसेच माझ्या सर्व भक्तांवर त्यांची कृपा दृष्टी असावी, या क्षणी मी त्यांना सांगतो.
गप बसा की एका जागी, कशा पण यार झऱ्या घालताय? विचार करतोय विचार. रंग्या, कसला विचार करतो बाबा? देवानं बानू आज काय करत असत्याल ह्याचा विचार करतोय. म्हणजे इतका वेळ झाला अजून बाहेर आली नाही. त्याचा विचार तुम्ही का करताय? जेवढं आपल्या कामाचं आहे तेवढंच बघावं. झाली आमच्या बायकोची किटकिट सुरू झाली. काय ग गंगी, काय सारखं बोलत असती ग त्याला? नवरा हाय ना तुझा त्यो? नवरा तिच्यासाठी नवरा म्हणजे बिनकामाचा हाया. आज काय चाललं हाय तर ध्यान देण्यापेक्षा आपल्या मोहर जे काम आहे ते बघाव. थोबाड बंद कर तुझे. बराबर बोलतोय त्यो. आज पत्तूर असं कधी झालं नव्हतं. रंग्या, आपल्याला कळायलाच हवं आज काय चाललं हाय ते. तीच म्हणतोय मी. आता देवानं मला काम दिलंय. काय तर हातला सांगावा गडाव नेऊन सांगायचा आणि गडावचा सांगावा हात येऊन सांगायचा. आता ह्याच्यात आमच्या पायाचं तुकडं पडत्या ती वेगळंच, ती जाऊ दे. पर गडाव जर मला कोणी विचारलं का बानूच्या वाड्यावर काय चाललंय तर मला सांगता यायला पाहिजे का नको? म्हणजे काम करणार तर तुम्ही. आता काय देवानं दिलंय म्हणल्यावर ती कराय पाहिजे. देव पावला म्हणायचं मला. देव पावलं म्हणायचं. हे प्रभू, हे माते, हा प्रकार काही माझ्या ध्यानात येत नाही. मग तर तुम्ही त्यात लक्ष घालूच नका. असे कसे प्रभू? जेजुरी गडाशी आणि बानू वाड्याशी माझा या ना त्या प्रकारे संबंध येतोच. असे असतानाही श्री म्हाळसा देवींनी श्री गणेश यांना देवांना परत गडावर घेऊन यावे असे सांगून पाठवले आणि श्री गणेश गडावर परत आले देखील. परंतु शंका काय आहे मुनिवर? देव परत आले नाहीत हा मुद्दा नाही, परंतु हे असे संदेश पाठवून श्री म्हाळसा देवींना नेमके काय साधायचे आहे? त्या बानूची परीक्षा पाहत आहे. पण ही कसली परीक्षा? सत्य समजून घेण्याची बाळाची आकांक्षा अधिकाधिक दृढ व्हावी म्हणून त्यात अडथळे आणणं आवश्यक आहे. आणि हेच कार्य श्री म्हाळसा देवी करत आहे. हा मार्ग मला तरी परिणामकारक आहे असे वाटत नाही. मग आख्यान सुरू करून काही साध्य होईल असंही नाही. आख्यान सुरू करावे असे माझे म्हणणे नाही, परंतु आता जे सुरू आहे त्यामुळे बानूच्या मनातला श्री म्हाळसा देवींविषयीचा राग आणखी आणखी वाढतच जाईल. ही चिंतेची बाब नाही का? परंतु म्हाळसा देवींना तर सत्य कळलं आहे ना. मग आता त्या जे निर्णय घेतील त्यात शंका असण्याचं काही कारण नाही. त्यांच्या दृष्टीने जे योग्य आहे तेच त्या करतील. नारायण नारायण, मला जे वाटले ते मी बोलून दाखवले. माझे काही चुकले असेल तर मला क्षमा असावी. तुमचं काही चुकलं नाही मुनिवर. आज्ञा असावी. नारायण नारायण. ज्या अर्थी नारद मुनींना शंका आली आहे त्या अर्थी त्यात काहीतरी तथ्य नक्कीच असणार. ते बानूविषयी जे म्हणाले ते खरंच आहे. म्हाळसा देवींविषयी तिच्या मनात जो राग आहे तो असाच पराकोटीला गेला तर त्या दोघींमधली दरी वाढत जाईल. त्या दोघी एकत्र येण्याची शक्यता मावळत जाईल. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण म्हाळसाची भेट घ्यायला हवी. देवी, आधीची परिस्थिती ही निराळी होती. तेव्हा त्यांना आत्मज्ञान नव्हतं, त्यामुळे तेव्हा त्यांना सल्ला देणं हे संयुक्तिक होतं. परंतु आता या संदर्भात आपण त्यांना सल्ला देणं हे मला पटत नाही. परंतु याआधी कुठला प्रश्न उभा राहिला तर आपण त्यावर पर्याय सुचवायचो ना. तसंच आत्ता करूया. हवं तर आग्रह धरायला नको. जशी तुमची इच्छा. देवी, आत येऊ का? ये माधवी. देवी, आपल्यासाठी भोजन आणू का? नाही, मला आत्ता काही नको. पण कालपासून आपण अन्न ग्रहण केलेलं नाही. हो, पण काही संकल्प आहे म्हणून भोजन नको. बरं देवी, आज्ञा असा.
माधवी थांब, इकडे ये. आजवर मी तुझ्यावर जे रागवले त्यामुळे तू दुखावली नाहीस ना? खरं सांग. नाही देवी, उलट आपली सेवा करताना मला खूप आनंद होतो. ये तू आता. शुभम भवतु. बरं झालं आपण दोघे आलात. श्री गणेश गडावर परत आल्याचं कळलं. हो, पण अजून हे गडावर आले नाही. त्याचं कारण तर आपणास ठाऊक आहेच. हो, आदिशक्तीला जागवण्याचे कार्य करतायत आणि त्याचबरोबर बानूला माझ्यासारखे गतजन्माचे स्मरण व्हावे म्हणून सहाय्य करतायत. मग असं सगळे असताना आपण असा आग्रह का धरत आहात की श्री खंडेरायांनी गडावर परत यावं? आपल्यालाही हा प्रश्न पडला असेल की बानूला गतजन्माचे स्मरण व्हावे ही माझी इच्छा आहे की नाही. पण तिला गतजन्माचे स्मरण व्हावे आणि तेही लवकरच अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी तिच्या अंतर्मनावर आघात करायला हवा, ती पेटून उठायला हवी. त्याशिवाय हे घडणार नाही. आणि त्यासाठी अडथळ्यांचा आभास मी तयार करते आहे. हे मी समजू शकतो. मला कल्पना आहे तुम्ही आणि श्री खंडेराय दोघेही बानूला आत्मज्ञान व्हावं म्हणून प्रयत्न करता. केवळ तुमचे मार्ग भिन्न आहेत. देवी, श्री गणेश गडावर एकटेच परत आले आहेत. मग आता आपली काय इच्छा आहे? माझी अशी इच्छा आहे की तुम्ही दोघांनी बानूच्या वाड्यात जावं आणि यांना माझा निरोप द्या की मी यांना तात्काळ गडावर बोलवले आहे. परंतु त्याचा लाभ होईल का होणार नाही? विरोध झाल्यानंतर बानूने त्वेषाने जरी सत्यापर्यंत पोहोचण्याचा संकल्प केला तरी भेट व्यर्थ जाणार नाही. जशी आपली इच्छा. केवळ एवढेच पहा की संदेश देताना बानू समोर असेल. आम्ही त्वरित श्री खंडेरायांची भेट घ्यायला निघतो. देवी, तुम्हाला कष्ट देते आहे असा विचारही मनात आणू नका. येते. देवा, अहो काय पुण्य आहे माझं म्हणून तुम्ही मला आज ही समज सांगतायसा. ते तुझे संचित आहे म्हणून तुझ्या आयुष्यात हा योग आला आहे. मनुष्याला जे सुख आणि दुःख प्राप्त होते ते ह्या संचितावरच. देवा, तुम्ही गायत्री देवींबद्दल मला सांगत होते तेव्हा काय झालं ठाव नाही, पण माझं मन शांत झालं आहे बघ. आणि सत्य समजण्यासाठी ह्याच शांततेची आवश्यकता आहे. देवा, मला असं वाटतच नाही का तुम्ही बोलायचं थांबावं. मला काय, मी हवे तेवढे बोलत राहील, परंतु तुला श्रवण करता यायला हवे. का नाही जमणार? तुम्ही सांगा जी. मन हे भ्रमरासारखे असते. ते सदैव इकडे तिकडे फिरत असते. त्याला एकाग्र करणे हे सोपे नाही. म्या समजा जीव एक करून ऐकल जी. बानू, भ्रमरावरून मला एका देवीची गोष्ट आठवली. ती देवी म्हणजे भ्रामरी देवी. ह्या नावाची देवी आहे हे बी मला ठाव नव्हतं. होय, भ्रामरी देवी. आणि ह्या क्षणी मला तिचे अस्तित्व देखील जाणवत आहे.
राघोबा चल की आता अरे आपली कामं संपलेली नाहीत अजून. होय चल की पर काय हा काय म्हणतोय आता प्रधानजी आणि लक्ष्मी देवी ह्या वक्ताला कुठं चाललं असतं र? तुला काय करायचंय रे? आपलं काम आपण करावं आलं का ध्यानात? चल आता. अरे आता चल म्हणलो ना तुला, चल की. नाही र आता बघ सकाळच्याला चौडप्पा गेले होते हा नंतर त्याला गणेश गेलं होतं आणि आता प्रधानजी लक्ष्मी देवी चालल्या ती. मला तर वाटतं बानाईकडे चाललं असत्याल बघ. तुला नसत्या गोष्टीमध्ये नाक खुपतंय कोणी सांगितले रे? नाही तसं नाही र बर पुन्हा तंटा व्हाय न ग म्हणून म्हणतोय म्या. कशा काय सत्य होईल? म्हाळसा देवीनं स्वतःहून बानाईची जेवाय बोलवलं आठवतंय ना? होय देव बानाईकडे गेलं तेव्हा म्हाळसा देवीने त्याची थांबविलं नाही. होय र बर मला वाटतं त्यांच्या मनामध्ये काहीतरी असणार बघ नाहीतर नाही असं करायचं त्या. माझं डोसं सारख्याच्या कामाला लाग नाही तर बघ. चल आता. होय चल अंगाची हल. ह्याच भ्रामरी देवीने एकदा देवांना सहाय्य केले होते. ते कसं? तुम्ही सांगितलं तर मी ऐकल देवा. बानू मी हे आदिशक्तीचे स्तवन करत असताना गडावर म्हाळसेला ते जाणवत आहे. आणि ते कसं काय? कारण तिला त्याचे ज्ञान आहे. तर त्यांना तुम्हासनी का भेटायचं आहे जी? ते नाही मला ठाऊक. पर आता त्यांनी समजून घ्यायला न गं. असा त्यांचा सांगावा घेऊन नंदी येऊन गेले, गणेश बी येऊन गेले. पर आता तुम्ही येत नाही म्हणल्यावर ते समण्यासनीच हात धाडत्या. तेव्हा आता तुम्ही बी सांगावा का नाही धाडत? कम्या बी लागलीच येणार नाही म्हणून. बानू त्याचा काहीच उपयोग नाही. परंतु तुझे लक्ष मात्र विचलित होता कामा नये. म्हाळसेने संदेश पाठवला आणि मी तिथे गेलो तर काय होईल? मुळात म्हाळसा अशी का वागत आहे हे असे विचार जर तुझ्या मनात येत राहिले तर मात्र गोंधळ उडेल. तसंच होत आहे जी. बानू भय शंका आणि द्वेष हे विकार मनुष्याचा असाच घात करतात. आता हेच बघ ना, हे शुभ कार्य सुरू आहे आणि तुझे लक्ष मात्र विचलित होते आहे. तेव्हा माझी चूक झाली जी. मनुष्याच्या मनाची अशी अवस्था हवी की काहीही झालं तरी त्याचे चित्त ढळायला नको. नाहीतर आता मी जे काही कथन करतो आहे ते सर्व व्यर्थ जाईल. नाही देवा, खरंच माझी चूक झाली जी. मला क्षमा करा. बानू इथे क्षमा करण्याचा काहीच प्रश्न नाही. केवळ तू तुझे चित्त मात्र एकाग्र कर.